जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय हल्ला बोल अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांकडून केली जाते आणि आजच्या आज मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा अशी देखील प्रमुख मागणी आहे। काय सांगाल? समोर म्हणजे 200 मीटर वरती पोलिसांनी जे बॅरिकेड केले आहे त्या बॅरिकेडच्या समोर आता आंदोलकर्ते जमा झालेले आहेत। आरपीआय असेल किंवा वंचित आंबेडकरी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत। जोरदार घोषणाबाजी ही या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। सोलापूरकर वरती गुन्हा दाखल करावा अशी त्यांच्याकडून ही मागणी करण्यात येत आहे। आरपीआयचे सर्व कार्यकर्ते झेंडे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। बॅरिकेडवरती चढून ही खरं तर घोषणाबाजी करत आहेत। राहुल सोलापूरकर वरती गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून दोन्ही बाजूनी म्हणजे राहुल सोलापूरकरच्या घराच्या जो समोरून जो रस्ता जातोय त्या दोन्ही रस्त्याकडे बॅरिकेड लावलेले आहेत आणि त्या बॅरिकेडच्या दोन्ही बाजूनी सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत। नक्कीच हे कार्यकर्ते चांगले आक्रमक आहेत। काही कार्यकर्त्यांसोबत आपण बोलू शकतो का लक्ष्मण? निश्चितच मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो। आंबेडकरी चळवळीची मागणी त्या पोलिसांवर निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण सुरेश धस सांगतात की यांना माफ करा। ज्या सुरेश धसांनी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं तिथं का म्हणत नाही पोलिसांना माफ करावा, यांना माफ करावा, परंतु हिथं मात्र माफ करा अशा पद्धतीची सुरेश धसाची भूमिका याचा आंबेडकरी समाजाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। सुरेश धसांवर देखील कारवाई झाली पाहिजे। कशा पद्धतीने बोलतात सुरेश धस? तसंच राहुल सोलापूरकर त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही। राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल 2 दिवसांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घाणेरडे। ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे, ज्या श्लोकातून बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात, हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे? बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणाने सोलापूरकरांचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे। तो बाहेर गेला असेल, कुठे गेला असेल, त्याला शोधून आणावा, त्याला अटक करावी। अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असल्या सुरेश धस तर त्याच्यावर कारवाई होणार। आंबेडकरी जनता त्याला मारल्याशिवाय राहणार नाहीये। सोलापूर तर आपत्ती व्यवस्थापन समिती कधी झाली?